बीडमध्ये इकडे सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्यात येतोय आणि सर्व व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले, त्यामुळे शहरात सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळतोय। बीडमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे आणि याच्या समर्थनार्थ बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे। काल सोशल मीडियावरती आवाहन करण्यात आलं होतं आणि आज बीड बंदला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। व्यापारी बांधवांनी देखील या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। मराठा समन्वयक माझ्यासोबत आहे। काय नेमकी त्यांनी बंदची हाक दिलेली आहे? खरं तर काल सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदची हाक दिलेली होती। काय नेमकी हाक दिलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी आहे? 10 तारखेपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलाय। सरकारने वाशी या ठिकाणी जे काही आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनात कुठेही पूर्तता होताना दिसत नाही, त्यामुळे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हा पुकारलेला बंद आहे। हा बंद व्यापाऱ्याने सुद्धा आनंदाने व उत्साहाने बंद पाळून मराठा समाजाला सहकार्य केलेलं आहे। मराठा समाजाने सुद्धा या अगोदरचे जे काही आंदोलन केलं ते सुद्धा शांततेच्या मार्गाने केलेलं आहे व आजचं सुद्धा आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडणार आहे। इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी आज बीड कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गेची 24 तास बीड।